सन्मानित करतोय। पीटीसी मधील बाहुबली नावाने लौकिक असलेला हा खेळाडू, परंतु या सत्रामध्ये त्याच्यावर आपल्या गावाची मात्र जिम्मेदारी सोपवलेली आहे ग्रामस्थांनी। पहिल्या चेंडूवर पहिला षटकार आलाय। त्यानंतर आमचे ट्रॉफी स्पॉन्सर रघुनाथ बजागे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। मी गणेश बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे। त्यानंतर नवराजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया। मी गणेश बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नवनाथ पाटील यांना सन्मानित करायचा आहे। पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवर षटकार येईल का, परंतु तसं काही पाहायला मिळत नाही। सुंदर चेंडूची फेकी पाहायला मिळाली या ठिकाणी। चेंडू मात्र या ठिकाणी जातोय अलाउन द कार्पेट, पंचांचा बायचा इशारा। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर अवंतर धाव, एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 7। साईनाथ आणि नवनाथ असे दोन सलामीवर आपल्या पाहायला मिळतात। षटकार सुरुवात करतो जयेश, आणि पहिल्या डावामध्ये मित्रांनो आपण ऐकूया याच परिसरात एक लौकिक व्यक्तिमत्व आणि याच गावातील सुपुत्र अर्थात माझे परममित्र विजय गरत यांचा स्वमधुर आवाज। बहुत बहुत धन्यवाद योगेश पाटिल। तो बिल्कुल अच्छी शुरुआत दिलाई यहाँ पर साईनाथ ने पहली गेंद पर सिक्सर लगाकर खाता खोला है। स्कोर अब 7 रन बिना कोई नुकसान से पावर प्ले का ओवर चलता हुआ, पावरफुल शुरुआत। इस बार अच्छा शॉट इनसाइड आउट खेला है, गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में ट्रैवल होती हुई अच्छी फील्डिंग, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे। 2 से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना कोई नुकसान से। टॉस हार कर पहले बल्लेबाजी करती हुई जानू स्पोर्ट इताड़े। इस बार अच्छी गेंद, अच्छा कमबैक गेंदबाज जयेश का, डॉट बॉल आती हुई। आज जोड़ी में थोड़ा बदलाव देख रहे हैं हम। विशाल पारी की शुरुआत करते हैं इताड़े की ओर से, लेकिन विशाल आज नहीं है। साईनाथ और नवनाथ ये ओपनिंग करने के लिए 2 बल्लेबाज। इस बार ऑफ स्टंप पर रखा था, अच्छी गेंद, एक और डॉट बॉल आती हुई। अच्छा कमबैक गेंदबाज जयेश का। स्कोर जगह पे रुका हुआ है, थमा हुआ है। 9 रन। जैसे एक बार फिर से मुड़ते हुए राइट मोड़ दो विकेट से। इस बार शॉर्टम पुल किया है गेंद को, गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में, विकेट एरिया में जाती हुई गेंद और नॉन स्टॉप सीमा पार 4 रन। तो एक ओवर के समाप्ति पर स्कोर है 13 रन। अच्छी शुरुआत जानू स्पोर्ट इताड़े के लिए। 2 गेंदे डॉट खेलने के बाद आखिरी गेंद पर अच्छा शॉट खेला नवनाथ ने 4 रनों के लिए। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 13 रन बिना कोई नुकसान से। ठोस और मजबूत शुरुआत दिलाते हुए, कोई भी विकेट नहीं गिरा यहाँ पर। तो आप देख सकते हैं नॉन पावर प्ले में फील्ड प्लेसमेंट दूर दूर तक फैला हुआ। अब नए गेंदबाज दूसरे ओवर के लिए भावेश आते हुए, जयेश के भाई है। आज सुपर संडे मेगा फिनाले दिन है। फाइनल में गावदेवी येवई प्रवेश कर चुकी है। गावदेवी येवई फाइनल में प्रवेश कर चुके हैं और सेमीफाइनल में गावदेवी बापगांव प्रवेश कर चुके हैं। आज देखना है कौन सी टीम
यहाँ पर सेमीफाइनल में प्रवेश करती है। भावेश तैयार होते हुए राइट मोड़ द विकेट से, स्ट्राइक पर साईनाथ है, नॉन स्ट्राइक पर नवनाथ। अच्छी शुरुआत होती हुई यहाँ पर 13 रन बिना कोई नुकसान से बना चुके हैं इताड़े। इस बार शॉर्ट टर्म पुल मिस टाइम शॉट है, गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में, दूर से खिलाड़ी आते हुए गेंद को उठाया और तब तक 1 रन लेने का अवसर था दोनों ही बल्लेबाजों के पास। 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन बिना कोई नुकसान से। जयेश एक बार फिर से राइट मोड़ दो विकेट से, इस बार इनसाइड आउट खेला है, 30 यार्ड सर्कल में अच्छी फील्डिंग और रन का मौका और बिल्कुल भुना लिया। पहला विकेट गिरता हुआ, विकेट नंबर 1 इज गॉन। नवनाथ अच्छी शुरुआत दिलाते हुए भावेश इनसाइड आउट शॉट खेलना चाह रहे थे, लेकिन 30 यार्ड के अंदर ही गेंद को रोका गया और थ्रो किया और रनआउट का मौका बन गया वहां पर। नवनाथ बैक टू द पेविलियन। अब नए बल्लेबाज दैवत आए 1 डाउन के लिए, स्ट्राइक पर साईनाथ है। इस बार पटकी हुई गेंद, हुक किया है गेंद को, गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में। अच्छी फील्डिंग, दूसरे का अवसर और दूसरा आसानी से पूरा होता हुआ। स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। प्रति पारी 4-4 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हैं। सावरदेव चषक 2022 ऑर्गेनाइज बाय भावेश स्पोर्ट्स किरवली एंड गणेश पजागे। भावेश एक बार फिर से मुड़ते हुए राइट मोड़ दो विकेट से, इस बार सीधे बल्ले से लॉप करना चाह रहे थे, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। लॉन्ग ऑन पर अच्छी फील्डिंग और 1 रन पूरा होता हुआ। इसके बाद में होने वाला मुकाबला जय सावरदेव सांगे बनाम नक्षत्र स्पोर्ट्स सौदड़पड़ा। इस बार अच्छी फुलर लेंथ की गेंद, ड्राइव करना चाह रहे थे दैवत, लेकिन गेंद और बल्ले में मुलाकात नहीं, डॉट बॉल। इसके बाद में बिग मैच नक्षत्र स्पोर्ट्स सौदड़पड़ा बनाम जय सावरदेव सांगे के बीच में। दोनों भी टीमों के कप्तान टॉस के लिए तैयार रहना है। इस बार फुल टॉस सीधे बल्ले से लॉप किया है डाउन द ग्राउंड और 1 बॉल्स पर गेंद सीमा पर होती हुई 4 रन। इसके बाद में होने वाला मुकाबला बिग मैच जय सावरदेव सांगे बनाम नक्षत्र स्पोर्ट्स सौदड़पड़ा। दोनों भी टीमों के कप्तान टॉस बॉक्स में आना है। तो दूसरे ओवर की समाप्ति होती हुई यहां पर 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 21 रन 1 विकेट के नुकसान पर। नाही तर नक्कीच जय सावराई एलकुंदे संघ आज उपस्थित राहणार नाही, तर श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाला ते बाय मिळालेले आहे, विन दिलेला आहे, विन कर्णधार तरी पण यायचं आहे पण श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा। तो लौट चलते फिर से मुकाबले की तरफ, जहां पर 2 ओवर के समाप्ति पर 21 रन बने 1 विकेट के नुकसान पर। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई जानू स्पोर्ट इताड़े
अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं, क्योंकि इस विकेट पर बहुत ही रन बनते हुए देखे देखे हमने पिछले 2 दिन में, 3 दिन में। 2 ओवर में सिर्फ 21 रन खर्च के एक विकेट गिर चुका है यहाँ पर इताड़े का। अब तीसरे ओवर के लिए गेंदबाज नितेश आते हुए। हालांकि साईनाथ ने जरूर एक छक्का सिक्सर लगाया था गेंद की पहली पारी की पहली गेंद पर। नितेश राइट आर्म ओवर द विकेट से। इस बार अच्छी गेंद, पहली गेंद बिल्कुल सही गेंद, विकेटों के ऊपर से जाती हुई। रन लेने का प्रयास नहीं किया बल्लेबाज ने, मना कर दिया वहां पर साईनाथ ने दैवत को। डॉट बॉल। अच्छी शुरुआत नितेश के लिए। एक और अच्छी गेंद, क्रॉस बैटेड शॉट खेलना चाह रहे थे साईनाथ। एक और डॉट बॉल आती हुई नितेश के लिए, लगातार दूसरी डॉट बॉल इस ओवर में हम देख रहे हैं। अच्छी शुरुआत नितेश के लिए। नितेश मुड़ते हुए एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट से सामना करेंगे साईनाथ। इस बार उछाल दिया गेंद को, बिल्कुल काऊ कॉर्नर के ऊपर से गेंद, बहुत ही लंबा सिक्सर साईनाथ के बल्ले से। तो इस दूसरा सिक्सर आता हुआ साईनाथ के बल्ले से। हालांकि शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्टम पुल किया था, बहुत ही खूबसूरत शॉट, पावरफुल सिक्सर। नितेश आप फिर से तैयार होते हुए। हालांकि पिछली 2 गेंदें बिल्कुल डॉट रही थी, लेकिन तीसरी गेंद पर जवाब देते हुए बल्लेबाज पलटवार करते हुए साईनाथ। इस बार फिर से शॉर्ट टर्म पुल किया, उसी दिशा में गेंद जा रहे काऊ कॉर्नर की दिशा में। 1 बाउंस पर गेंद, सीमा पार, 4 रन। तो स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 31 रन, 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है यहां पर। इस बार डाउन द ग्राउंड खेला है सत्यवान, लेकिन नहीं पहुंच पाए कैच की तरफ। 1 बाउंस पर गेंद को फील्ड किया गया, तब तक 2 रन लेने का अवसर था दोनों ही बल्लेबाजों के पास। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन, 33, लॉस ऑफ 1 विकेट्स। तीसरे ओवर की आखिरी गेंद बची है। नितेश मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट से सामना करेंगे साईनाथ। हालांकि दैवत नॉन स्ट्राइक पर है, ज्यादा गेंदे खेलने का मौका मिला नहीं है दैवत को। फिर से शॉर्ट टर्म पुल किया है, गेंद काउ कॉर्नर की दिशा में। इस बार कोई गलती नहीं खिलाड़ी से, अच्छा कैच समाप्त किया और इस तरह से पारी समाप्त होती हुई साईनाथ की। अब नए बल्लेबाज चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए गोरख आते हुए। ये भी अच्छे पिच हिटर माने जाते हैं जानुस्पोर्ट इताड़े की ओर से। स्कोर 3 ओवर के समाप्ति पर 33 रन, 2 विकेटों के नुकसान पर। हालांकि अभी भी 8 विकेटें जरूर हाथ में, गेंदे बचे सिर्फ 6। आखिरी ओवर जिसे हम स्लॉग और डेट ओवर कहते हैं, वही गेंदबाज नरेश आते हुए चौथे ओवर के लिए।
इसके बाद में होने वाला मुकाबला बिग मैच जय सावदेव सांगे बनाम नक्षत्र स्पोर्ट्स सौदरपाड़ा। टॉस के लिए दोनों कप्तान आना है। 33 लॉस ऑफ 2 विकेट्स। तो आखिरी ओवर लेके नरेश आते हुए, नरेश राइट मोर द विकेट से पहली गेंद शॉर्टम पुल किया है और अच्छा कैच, तीसरे अटेम्प्ट में कैच को पूरा किया और इस तरह से विकेट नंबर तीसरा गिरता हुआ गोरख बैक टू द पैवेलियन। लेट ऑर्डर में बल्लेबाजी के लिए आते हुए विशाल, जो कि पारी ओपन करते हैं पारी, लेकिन आज 5वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आते हैं विशाल। दो महत्वपूर्ण बल्लेबाज इताड़े के क्रीज पर, दैवत और विशाल। स्ट्राइक लेने की तैयारी में दैवत। पहली गेंद पर विकेट प्राप्त कर चुके नरेश। ओहो, अच्छी गेंद, बिल्कुल टप्पा खाने के बाद सीधी विकेट कीपर के हाथों में जाती हुई डॉट बॉल। हालांकि अक्रॉस द लाइन खेलना चाह रहे थे दैवत, क्रॉस बैटेड शॉट खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले में मुलाकात नहीं, डॉट बॉल। सोनाले उड़ा लेंगे। इस बार कैच का मौका बन रहा है और कैच छूटता हुआ, जीवन दान मिलता हुआ दैवत को। शॉर्ट स्क्वेयर लेग पर अच्छा मौका था कैच का, लेकिन नहीं लपक पाए कैलाश थे फील्डर वहां पर। और इस तरह से 1 रन पूरा होता हुआ, 1 रन से स्कोर अब आगे बढ़ता हुआ 34 रन 3 विकेटों के नुकसान पर। नरेश एक बार फिर से सामना करेंगे विशाल पर डोले, जो कि अच्छे क्लासिकल बल्लेबाज है। इस बार ड्राइव करना चाह रहे थे, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। 1 रन पूरा होता हुआ इस गेंद पर, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 35, लॉस ऑफ 3 विकेट्स। आखिरी ओवर चल रहा है, स्लॉग और डेट ओवर जिसे कहते हैं, लेकिन अच्छी गेंदबाजी हो रही है। हाथ खोलने का मौका नहीं मिल रहा है बल्लेबाजों को, बिल्कुल विकेट टू विकेट गेंदबाजी हम देख रहे हैं। इस बार बल्ले का किनारा लेती हुई गेंद विकेटों पर जा गिरी और विकेट नंबर चौथा गिरता हुआ, बहुत बड़ी विकेट। दैवत बैक टू द पैविलियन। दैवत ने बिल्कुल निराश किया सभी दर्शकों को और खिलाड़ियों को। अब नए बल्लेबाज अक्षय आते हुए, अक्षय सुरेकर, जो कि अच्छे गेंदबाज माने जाते हैं। नरेश एक बार फिर से मुड़ते हुए सामना करेंगे अक्षय।
इस बार अच्छा शॉट डाउन द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑन के खेला देव गेंद पर जबे गेंद को उठाया, थ्रो किया और तब तक 2 रन पूरे होते हुए इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 37। और इस तरह से 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति पर स्कोर है 37 रन 4 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए 38 रनों की चुनौती रखी है। चलो ओपनर भेजना है पवन पुत्र पीसे, तर नक्कीच पुढील 4 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर व्हॉइस ऑफ पीटीसी मधुर आवाज योगेश पाटील। थँक्यू विजय करत, अतिशय सुंदर आवाज मित्रांनो तुमच्यापर्यंत तुम्ही ऐकला ते याच गावातील सुपुत्र आणि विजय घरत यांनाच मात्र पाहून अजय घरत एक नामांकित समालोचक झाले, त्यामध्ये विजय घरत यांचा मुलाचा सहकार्य। तर यापुढील जो सामना असणार आहे थोडंसं शेड्यूलमध्ये आम्ही चेंजेस करतोय। चालू सामने ते विजेता संघ फाईट करणार आहे तो म्हणजे बाल गोपाल सोनाले संघाच्या अगेन्स्ट। तर लक्ष असू द्या जो संघ जिंकेल तो सोनाले पाडा या संघाच्या अगेन्स्ट पुढील सामना लगेच खेळणार आहे। तर 4 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जानुस्फोट इताडे संघाने प्रथमतः बॅटिंग केली, बॅटिंग करत असताना धाबा जोडल्या फक्त 37 आणि टार्गेट आहे 38 धाबांचं, म्हणजे कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे खास करून भावेशने 8 धाबा खर्च केल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये निलेशने धाबा खर्च केल्या, पण त्यानं रिकव्हरी केली म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये ती म्हणजे नरेशने 4 धाबा खर्च करत फक्त 2 गडी त्यांनी बाद केले। अप्रतिम कामगिरी स्लॉग षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि पाहूया 24 चेंडूमध्ये आता मात्र 38 धावांचा पाठलाग इथे मात्र पवनपुत्र पिशे संघ कशा रीतीने करेल। विनंती असेल की प्रत्येक संघ जो जिंकणार आहे त्यांनी कुठेही जाऊ नका, जेणेकरून तुमचा कुठलाही क्षणी इथे मात्र सामना खेळवला जाईल। सलामीची जोडी पाहायला मिळतोय आपण आदित्य आणि एक लेजंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय सत्यवान, आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अक्षय। जानुताडी स्पोर्ट्स संघ पाहिला तर भरपूर चांगल्या ताकदीचा संघ आहे, परंतु आतापर्यंत या सत्रामध्ये हवी तशी कामगिरी या संघाची पाहायला मिळत नाही, परंतु या सत्रामध्ये मात्र या स्पर्धे मात्र हा संघ एक नव्या अशा एक या ठिकाणी घेऊन उतरलेला आहे। तर पाहूया या धाबांचा संरक्षण इथे मात्र करतोय का। आदित्य असेल ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे सत्यवान आणि अक्षय सुरेकर आपल्या षटकाला सुरुवात करेल ओर द विकेटने। पहिल्या चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पंचांना प्रश्न विचारला आऊस द्या, डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं परंतु वेगवान धाव इथे मात्र पूर्ण केली, हॅक फॅक्टर होतं आणि त्यामुळे मात्र पंच विष्णू केनी सर यांनी मात्र हे अपील फेटाळले। पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी, जबरदस्त निर्णय
त्यांच्या माध्यमातून पाहतो लेग बायचा इशारा. पंच बाला ऐकरे सर असतील, पंच के सर असतील, पंच विष्णू केने सर असतील, प्रतिम जॉब या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडे आपण पाहतोय. आणि पहिल्या चेंडूवर अवांतर धाव इथे मात्र आपल्याला पाहिल्यानंतर अवांतर धापेने पवनपुत्र पीसी संघाची श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळते. डीप लॉंग ऑफ आहे विशाल परटोले. आणि त्यानंतर दुसरा खेळाडू तुम्ही जर पाहिला तर डीप मध्ये अर्थात काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण पाहतोय अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. तर अशा प्रकारे तुम्हाला क्षेत्ररक्षण फील्ड प्लेसमेंट पाहतोय आपण. गोलंदाज अक्षयने इथे मात्र सजवलेला आहे. सुरेख चेंडू वेग प्रॉपर पाहायला मिळतो. या वेगावर स्वार आहे. अगदी फुलर लेन डिलिव्हरी, अगदी व्हाईट यॉर्कर लेंथची चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. आणि ही दुसरी अवांतर धाव पाहतोय आपण या ओव्हरमध्ये. पहिल्या फेरीतीला शेवटचा सामना असेल, कारण काही कारणास्तव एलकुंदे संघ मात्र या ठिकाणी उपस्थित राहणार नाही. आणि त्यामुळे आम्ही श्रीरामपूर जांभूळपाडा संघाला पुढे चाल देतोय. वारंवार पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. आणि ज्यावेळी गोलंदाजाला ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची हवी साथ असते, तशी जर कॅप्टनने त्याला मात्र साथ दिली तर अजूनही काहीतरी मात्र चांगलं तुमच्या संघासाठी होत असतो. आणि त्याचमुळे पाहतो की आता मात्र सिली मिड ऑफला एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय अगदी फलंदाजाच्या डोळ्याच्या समोर. इथे मात्र टायमिंग जुळलंय, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत विशाल परटोले, चूक होणार नाही. जाल विणलं या ठिकाणी, जाल्यामध्ये फसला जातोय फलंदाज आदित्य आणि लागतोय पवनपुत्र पीसी संघाला हा पहिला धक्का. गडी होईल बाद. तर अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या ओव्हरच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे सुरुवातीची आवश्यकता होती इताडी संघाला ती सुरुवात इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर ओमकार यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय उर्फ मोटू. इथे मात्र पुन्हा चेंडू हा बेस परंतु क्षेत्ररक्षक चेंडू जाण्याचा प्रयत्न करतो. वॉटर कॅच, काय जबरदस्त झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी विघ्नेश, आणि विघ्नेशने मात्र हा पराक्रम करून दाखवला. आणि त्याची सलामीला जोडी आली होती. पहिल्यांदा बाद झाला आदित्य आणि त्याच्या पाठीमागे आता मात्र माघारी परततोय सत्यवान. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र अक्षय सुरेकरने दोन मोठे धक्के दिले प्रतिस्पर्धी संघाला आणि मॅच मध्ये आता मात्र कमबॅक करून दाखवतोय जानू स्पोर्ट इताडी संघ. गिरकी घेत असताना मात्र ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन केलं होतं सत्यवानने, परंतु टॉपेश पाहायला मिळाला. चेंडू भरपूर वेळ हवेत आणि त्यामुळे संधी मिळाली ती म्हणजे विघ्नेशला शॉर्ट स्क्वेअरला उभे होते. जवळपास शॉर्ट स्क्वेअरकडे येऊन त्यांनी मात्र झेल कलेक्ट केला. आता मात्र हेलिकॉप्टरचा थोडासा अंदाज फटक्यामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकरवरच्या दिशेने मात्र चेंडूचा पाठला केला जाईल. जोपर्यंत विशाल पटोले चेंडूला जाऊन फील्ड करतोय तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. इथे मात्र कुठेतरी पीसी संघाला एक छोटीशी पार्टनरशिपची आवश्यकता असेल. तुम्ही जर इथे घाई केली तर मात्र कदाचित तुमच्याकडे मात्र मोठी चूक होऊ शकते, कारण 2 सलामीचे तुम्ही फलंदाज स्वस्तात बाद झालेले आहेत, कारण दोन्ही फलंदाज शून्यावर माघारी परतले. आणि आता मात्र भावेश आणि नरेश या 2 फलंदाजांना मात्र आपल्या संघाची जबाबदारी इथे मात्र स्वीकारावी लागेल. धावसंख्या पाहू शकाल तुम्ही 4 धाबा स्कोर कार्डवरती 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. अक्षय पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी, काय वेग प्राप्त केलाय. अतिशय जबरदस्त षटकाची समाप्ती पाहायला मिळते. ज्या षटकाची अत्यंत गरज होती तो षटक इथे मात्र अक्षयने हाताळला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी पाहायला मिळाली ते म्हणजे जानू स्पोर्ट इताडी संघाची, कारण 2 गडी बाद 4 धाबा आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34 धाब्यांची गरज. सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट नाहीये, परंतु
जशी सुरुवातीची आवश्यकता होती या पीसीएस संघाची सुरुवात मात्र फलंदाज देऊ शकले नाही. परंतु इथून तुम्ही मात्र खचून जाऊ नका, कारण तुमच्याकडे अजून 3 षटकं शिल्लक आहेत आणि 3 षटकामध्ये भरपूर काही घडू शकतो. या तुम्ही इथे सुद्धा मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकता. या ओव्हरमध्ये तुम्ही जर 10 पेक्षा अधिक धाबा जोडण्याचा एक मानस केला किंवा धाडस केला तरी सुद्धा तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकता. परंतु त्या दर्जाची त्या प्रकारची बॅटिंग तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. इथे जर तुम्ही जर एखादा विकेट्स गमावला तर मात्र तुमच्या संघावर प्रेशर येऊ शकतो या, आणि त्यामुळेच मी सांगितलं एक छोटीशी पार्टनरशिपची तुमच्या संघाला गरज आहे. परंतु त्याच्या समोर सुद्धा एवढं सोपं नसेल की या दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजीसाठी येईल तो म्हणजे दैवत वेलेकर. कारण एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. इतर संघाचा विचार केला तर सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट दोन्ही क्रिकेटच्या पटलावरती मात्र या खेळाडूने एक वेगळी छाप सोडली आहे. आणि या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर अगदी स्टायलिश म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. या एक वेगळा लुक त्याचा या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशी तुम्हाला फॅशन क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा मात्र अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहत असतो. तर मग दैवत कुठे मागे राहतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो रे. स्ट्रायकिंग लावते फलंदाज नरेश यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. ते मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र निघून जातो या वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने नरेशने आपलं खातं उघडलं आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाते या 2 गडी बाद 5 धावा. बालगोपाल सोनाले पाडा जर इथे उपस्थित झाला असेल तर कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेचच मात्र आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी चुकीची आहे. तेच पंच आमच्याकडे मात्र इशारा करत असताना की हा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात मात्र गोलंदाज हाताळतोय. ग्रामीण भागामध्ये आपण नेहमीच पाहतो की भरपूर कॅप्टन एखाद्या संघामध्ये असतात, वारंवार क्षेत्रक्षामध्ये परिवर्तन करत असतात. परंतु तुम्ही जर एकावर जर आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली तर मात्र ते कार्य कुठेतरी तुमच्या संघासाठी होत असतो. आणि तेच सांगत असताना की विशाल पटोले की तुम्ही शांत थोडंसं राहायचं आहे, कारण गोलंदाजला त्याच्या मर्जीने गोलंदाजी करू द्या असं त्याचं म्हणणं. परंतु या ठिकाणी जो तर अपील आणि एक अगदी कात्रीत पकडलाय आणि पंच विष्णू केने सरांचं बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि LBW च्या स्वरूपात हा लागतोय तिसरा धक्का पीसीए संघाला. विकेटची खुराक इथे मात्र पाहायला मिळते येते म्हणजे आणि त्यानंतर अजून एक मात्र या ठिकाणी लेगवर LBW ची मात्र अपील पाहायला मिळाली आणि या ठिकाणी अजून एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय.
चला नरेश, तुम्ही एक चांगल्या दर्जाचे खेळाडू आहात, तर प्लीज चला तुम्ही पंचांचा आदर करा. नरेश, तुम्ही एक चांगल्या दर्जाचे खेळाडू आहात. सत्यवान प्लीज थोडंसं कॉपरेट करा, कारण तुमचा संघ चांगला मानला जातो या परिसरामध्ये. तर प्लीज तुम्ही पंचांची वाद करू नका, कारण पंच पहा मित्रांनो, जे काय घडतंय तेच तुमच्याबरोबर देण्याचा प्रयत्न करतायत. तर प्लीज सो कॉपरेट. प्लीज प्लीज सत्यवान सत्यवान प्लीज थोडंसं कॉपरेट करा प्लीज. सत्यवान प्लीज प्लीज.
निर्णय विष्णू केनेसर यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. ओके, तर तुम्ही हे लाईव्ह दृश्य पाहू शकता. अतिशय परफेक्टली तुम्हाला हे थेट प्रेक्षण पाहायला मिळते. अगदी मिडल आणि डाव्या स्टिकवर चेंडू मात्र आदळत होता आणि योग्य निर्णय पंच विष्णू केनेसर यांच्याकडे आपण पाहतोय. तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती, दुसरा चेंडू स्क्वेअर आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे मात्र पाहायला मिळाले आपल्याला लेग बी फोरच्या रूपाने. धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 3 गडी बाद, 4 गडी बाद, 6. आता मात्र फलंदाज जयेश बाद झाला. येस, ओके. नरेश आणि आता मात्र कैलास येतोय बॅटिंग करण्यासाठी. तर आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 15. 32 धाब्यांची अजूनही इथून गरज असेल ती म्हणजे पवनपुत्र पिसे संघाला. आणि आता मात्र नरेश आणि कैलास या 2 फलंदाजांवर भरपूर अपेक्षा आहेत. इथून जर मात्र चांगली बॅटिंग झाली तर मात्र या धाबांचा सुद्धा मात्र पाठलाग व्यवस्थित केला जाऊ शकेल. आणि दैवत आता मात्र असतील ऑन हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या आणि मात्र हॅट्रिक चेंडूचा सामना करतोय फलंदाज कैलास. आज चेंडू ग्लान्स करतो मात्र या ठिकाणी चेंडू मात्र गॅपमधून ट्रॅव्हल झाला, भरपूर वेगाने मात्र निघून जाईल वाईडिस्ट डीप फाईन लेगच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार. सहकार्य केलेलं आहे तर प्लीज आपण पडद्याच्या पाठीमागे उभे राहून किंवा बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची आपण सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर या फटक्यामागे मात्र कुठल्याही ताकदीचा वापर केला नाही, अगदी युक्तीचा परफेक्ट तिथे मात्र कैलासने वापर केला. चेंडूचा वेगाचा तिथे मात्र ठिकाणी फायदा उचलला, फक्त चेंडू दिशा दाखवली आणि 4 धाबा त्याने प्राप्त केल्या. एकूण धावसंख्या पाहतोय आता मात्र आपण 6. चला वेल कमी घ्या, खेळ सुरू ठेवा. धावसंख्या 10 पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. अजूनही विजयासाठी 28 धाब्याची गरज आहे पिसे संघाला. सुंदर चेंडूची फेकी मात्र तेवढाच चांगला दर्जाचा फटका पाहतोय आपण लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाल्यानंतर 1 धाब्यावर कैलास येथे मात्र संतुष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना. बालगोपाल सोनालीपाडा संघाचा संगणक इथे मात्र उपस्थित असेल तर विनंती असेल की आपण प्लीज आयोजकांशी लगेचच मात्र संपर्क साधायचा आहे. बालगोपाल सोनालीपाडा. दैवत पुन्हा एकदा उर्ध विकेटने बॅकफुटला गेले. इथे मात्र या ठिकाणी अपेश खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु एक्स्ट्रा कव्हरला मात्र या ठिकाणी चेंडू ड्राईव्ह करतोय. चांगली फिल्डिंग जशी गोलंदाजी होती तशी मात्र 7 लाभते ती गोलंदाजांना शत्रक्षणाची. आणि त्याचमुळे पाहतोय की शेवटच्या चेंडूवर दैवतने 1 धाव इथे खर्च केली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 4 गडी बाद 12. आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धाब्यांची अजूनही गरज. अजूनही जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांना समान समान संधी आहे, कारण हा सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र 26 धाबा जोडावा लागतील, त्या म्हणजे पवनपुत्र पिसे संघाला. आणि हा षटक मात्र सांगून जाईल की कुठल्या संघाच्या बाजूने हा सामना झुकेल, पिसे की इताडे. चालू सामन्यातील संघ जो विजय होणार आहे तो लगेचच मित्रांनो लक्षात घ्या दुसऱ्या फेरीतील सामना खेळणार आहे बालगोपाल सोनाले पाडा संघाच्या अगेन्स्ट. तर सोनाले पाडा संघ इथे मात्र उपस्थित झालेला आहे.
आपण सज्ज राहायचं आहे. लगेच आपण सामना संपन्न झाल्यानंतर नाणेफेकी करू आणि पुढील सामन्याला सुद्धा सुरुवात करणार आहोत. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय रितेश. 12 चेंडू 26 धाब्यांची गरज. हा समीकरण पाहतोय आपण पवनपुत्र पीसीएस संघाच्या समोर. सामना करेल नरेश. आतापर्यंत नरेशने 2 चेंडू फेस केलेले आहेत. दोन्ही चेंडूवर तुम्हाला सिंगल धाव पाहायला मिळाली. इथे मात्र सुंदर फटका, गॅप सुद्धा शोधला आहे, परंतु या ठिकाणी भरपूर वेग पाहायला मिळतो फटक्या मागे. चुकीचा अनुमान, जजमेंट चुकीचा पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र निघून जातो एस्टा कव्हरच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा येतोय नरेशच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. ताकदवर फटका पाहायला मिळतो या आणि हेच वैशिष्ट्य आहे नरेशचं की तो मोठमोठे फटके खेळण्यासाठी मात्र ओळखला जातो या. आणि अनेक असे सामने आहेत की त्यांनी एका हाती कलाटणी लावलेली आहे सामन्याला. मला एक याची इनिंग अजूनही आठवते आरके किडारगरीवर थोडेसे उशिराने आले होते एका मॅचमध्ये, परंतु त्याची जी एंट्री होती लेट, परंतु ग्रेट मात्र त्यांनी करून दाखवली होती. आणि तशाच प्रकारचा खेळ जर या ठिकाणी नरेशने प्रस्थापित केला तर या धाबांचा तो मात्र पाठलाग करू शकते. परंतु या ठिकाणी चेंडूला अतिरिक्त बाउन्स मिळाला. एका किंमत ठिकाणी चेंडू टेकऑफ पाहायला झाला आणि त्याचमुळे पाहतो की हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. चेंडू शिल्लक आहे 10 आणि ते मात्र धाबांची आवश्यकता आहे. ते म्हणजे सामना जिंकण्यासाठी या पीसी संघाला 22. टार्गेट आहे 38 धाबांचं. अजूनही मात्र पिक्चर ऑन आहे. आतापर्यंत तुम्ही ट्रेलर पाहिला असेल, परंतु या सामन्यामध्ये बघूया कोणता संघ जिंकेल. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन चेंडू मात्र भरपूर वेळ हवेत, परंतु सेफ फटका आपण म्हणू शकतोय. जोपर्यंत चेंडू फेक करतील तत्पुरते 2 धाबा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. एखाद्या वेळी जर नरेशच्या बॅटमध्ये तर पट्ट्यामध्ये चेंडू जर आला तर मात्र जवळपास कुठे थांबणार नाही. एवढ्या ताकदीने तो मात्र शॉर्ट सिलेक्शन कधीही करत असतो. या षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या धाबा पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत रितेशने हाताळलेले आहेत. 6 धाबा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 18 धाबा स्कोर कार्डवरती. 20 धाब्यांची अजूनही गरज. एखादा मोठा फटका इथे मात्र कमबॅक करून देईल. इथे मात्र उंची जास्त आहे, अंतर कमी. विशाल पटोले चेंडू खाली, बिग विकेट. नरेशला आता मात्र मार्ग पारतावा लागेल आणि लागतोय पवनपुत्र पिशे संघाला हा 5वा धक्का. बदन ट्रान्सपोर्ट त्याने पूर्णपणे केला होता बॅकफुटला, परंतु टायमिंग चुकीचं जुळलं आणि त्याचमुळे मात्र उंची जास्त चेंडूने गाठली आणि त्याचमुळे मात्र डीपमध्ये एक चांगला झेल समाप्त केला तो म्हणजे क्षेत्ररक्षक विशालने. एक आशाची किरण कुठेतरी पल्लवित होती, परंतु त्या आशाच्या किरणामध्ये सुद्धा मात्र निराश करून गेला फलंदाज नरेश. बाद होण्यापूर्वी एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 8 धाबांचं आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण कैलासच्या सोबतीला ज्ञानेश्वर. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धाबांची आवश्यकता आहे 20. म्हणजे या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल पीसी संघाला या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर. आणि क्षमता आहे कैलासकडे, कारण भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आपण पाहतोय. भरपूर वर्षे त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून पीसी गाभाची सेवा केली. क्रॉस बॅटेड फटका. इथं मात्र चेंडू अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअर लेगकडे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव फक्त कंप्लीट केली जाईल. फेकी चांगली पाहायला मिळते, बाक सुद्धा चांगला आहे. 7 चेंडू 19 ची गरज. एखादा मोठा फटका कमबॅक करेल पीसी संघ, परंतु एखादा चांगला चेंडू मात्र अजूनही प्रेशर वाढवेल, दडपण वाढवेल तो म्हणजे पीसी संघावर. जानूस्फोट इताडे संघ भरपूर काही दडला या 7 चेंडूमध्ये. 7-19 असं समीकरण पाहतोय आपण. इथे मात्र फटका सुंदर पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी गॅप मात्र बरोबर शोधू शकले नाही. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला जाऊन चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र शेवटच्या चेंडूवर पूर्ण केल्या ज्ञानेश्वरने. आणि आता मात्र स्कोर कार्ड तुम्ही पाहू शकाल. 5 गडीबाद 21 धाबा आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 17 धाबींची गरज.
6 चेंडू 17 धाब्यांची गरज. सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी पिसे संघाला. यानंतर पुढील सामना जो संघ जिंकेल चालू सामन्यामध्ये तो संघ लगेचच मात्र या ठिकाणी फाईट करणार आहे, तो म्हणजे बालगोपाळ सोनाले पाडा संघाच्या समोर. दुसऱ्या फेरीतील तो सामना असणार आहे. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विशाल येतोय. विशालने स्वतः आपली संघाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला असतील कैलास, नॉन स्ट्राईकला आहेत ज्ञानेश्वर. चांगली मॅच इथे मात्र रफ अँड टफ पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवर एखादा जर षटकार चौकार जर आला तर मॅचमध्ये अजूनही मात्र ट्विस्ट निर्माण होऊ शकतोय, रंगत वाढू शकते. परंतु तशा प्रकारचा फटका मात्र या ठिकाणी फलंदाजांना एक्झिक्यूट करावा लागेल. 21 धावा पाहायला मिळतात. तापडत स्कोर कार्डवरती 6-17 17 आकडा. पहिले तर काही खेळाडू असे असतात ती अनलकी म्हणत असतात, परंतु कुठल्या संघाला खतरा होईल पाहूया. इथे मात्र पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. क्रॉस बॅटेड फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठली धाव सुद्धा मात्र घेतली जात नाही. म्हणजे असं वाटतं की जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला कैलास राहण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे, म्हणजे आता मात्र समीकरण थोडंसं अजून मात्र महागड होत असताना, कारण 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धाबा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. द विकेटने पुन्हा एकदा विशाल. इथे मात्र फटका उचललाय, परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही. एक धाव कंप्लीट होईल. चेंडू सेफ लँड होतो या जमिनीवर आणि जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका कमबॅक करून जाईल, परंतु जर तुम्ही सिंगल डबलवर मात्र भर टाकला तर मात्र तुम्ही या धाबांचा पाठलाग करू शकणार नाही. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने का भरलेला आहे. अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट होत नाहीये. इताडी संघ जिंकेल की पिशे संघ जिंकेल. 4 चेंडू शिल्लक, 15 धाब्यांची गरज. निर्णायक चेंडू इथे मात्र हाताळण्यासाठी मार्गस्थ होतोय विशाल, परंतु पुन्हा एकदा मात्र चेंडू जमिनीच्या साईडने मात्र ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय सुरेकरच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुहेरी आकडा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डूवर डाय स्थिती आता मात्र निर्माण होते मैदानाच्या आतमध्ये पिशे संघासाठी, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. 13 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा पाहता तुम्ही. सावरदेव चषक 2022 हा माथारार सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 13 धावा या कंपल्सरी जोडावा लागतील. काय घडलंय या मॅच मध्ये, या 3 चेंडू मध्ये काय दडलंय नक्की. स्वेर चेंडू या स्पंच आमच्याकडे वळताय. व्हाईटचा इशारा. 3 चेंडू 12 धाब्यांची गरज. वॉट अ मॅच. या चेंडूवर जर दिनेश एखाद्या वेळी जर मोठा फटकाला तर मात्र अजून एक मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता येऊ शकतोय. कैलास प्रयत्न करतोय, तो सांगतोय डरो मत यारो मै होना, परंतु तशा प्रकारचा रोल तुम्हाला इथे मात्र अदा करावा लागेल. प्रेशर आहे, पुन्हा एकदा मात्र लाईन पाहावी लागेल. चुकीची आहे. पंचांचा वाईटचा इशारा. प्रेशर आहे गोलंदाजांवर, प्रेशर आहे फलंदाजांवर, प्रेशर आहे खेळाडू कक्षामध्ये, प्रेशर आहे मैदानाच्या आतमध्ये फिल्डर्सवर, परंतु प्रेशर नसेल मुलीच पंचांवर, कारण अनुभवी दोन्ही पंच पाहतोय आपण. मॅन फ्रॉम निंबवली पंच के सर आणि पंच विष्णू केने सर, आणि त्याचप्रमाणे आमचे तिसरे पंच बाल आयकारे सर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. इथे मात्र हा फटका खूपच छान पाहायला मिळतो. कडक आहे, परंतु गॅप शोधू शकला नाही. वारिश लॉंगॉनला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. वन मॅन आर्मीचा रोल कुठेतरी मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत कैलासच्या बॅट मधून फक्त पहिल्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर हवे तसं तो टायमिंग साधू शकला नाहीये. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, आणि काय या ठिकाणी गोलंदाज कौतुक करावं थोडं कमी, कारण विशाला माहिती की फलंदाज षटकार मारण्याच्याच प्रयत्नामध्ये आहे. जर त्याला आपण या ठिकाणी थोडासा चकमा दिला तर मात्र आपल्या संघासाठी चांगला होऊ शकतो. आणि तशा प्रकारची लेंथ त्यांनी इथे मात्र हाताळली, आणि डॉट चेंडू इथे मात्र त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा वाईटचा इशारा. आणि अशा रीतीने मात्र हा सामना जिंकलाय जानू स्पोर्ट इताडे संघाने. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक कैलास पाटील, हार्ड लक पवनपुत्र पिसे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
आणि सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत, ज्याने जबरदस्त हाणाघाती प्रहार बॅटिंग केली, 22 धावा जोडल्या, 11 चेंडूचा त्यांनी सामना केला, 2 षटकारांच्या साह्याने आणि एक चौकाराच्या साह्याने, आणि तो खेळाडू आहे जानुस्फोर्ट इटाडे संघाचा साईनाथ, द मॅन ऑफ द मॅच.